झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रशांत बंब आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही? चौथ्यांदा तुम्ही आता सभागृहात गेलेला आहात। हा विजय तुमच्यासाठी कठीण मानला जात होता, मात्र कठीणही विजय तुम्ही मिळवलेला आहे। समोरून सतीश चव्हाण होते, वेगवेगळी राजकीय आणि धार्मिक समीकरणं होती, जातीय समीकरणं सुद्धा होती। अशा परिस्थितीत तुम्ही विजय मिळवलेला आहे, काय सांगाल? नाही, खरं म्हणजे जेव्हा जेव्हा मराठवाड्यामध्ये कोणी डेव्हलपमेंट विकास करतं तेव्हा बारामतीच्या काकांपासून तर सगळेच षडयंत्र कायमच असतात। पण तुम्ही पहिला असा आहे जनतेच्या आशीर्वादाने, माझ्या मित्रांच्या आशीर्वादाने, म्हणजे कार्यकर्ते मित्रांच्या आशीर्वादाने, की मी तो सर्व षडयंत्र भेदून पुन्हा निवडून आलेलो आहे। आणि म्हणूनच पुन्हा मी विकासाची कास जी माझ्या मनात आहे 5 वर्षाची पुढची, ती नक्की पूर्णत्वास नेणार आहे मी। थोडक्यात बारामतीचे काका तुमच्या विरोधात षडयंत्र करतात? नाही, करतातच ना, ते खुलेआम करतात, माझ्याच विरोधात नाही। प्रशांत बंब म्हणून काही त्यांना घेणं देणं नाही आहे। जे जे कोणी मराठवाड्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही कोणताही इतिहास बघून घ्या, त्यांच्या मागे ते बिलकुल वेगळ्या पद्धतीने आमच्यातच लावून ते करतात। ही त्यांची सवयच आहे आणि ती जनतेने हाणून पाडली आहे मराठवाड्याच्या। दुसरा महत्त्वाचा प्रश्न सध्या राज्यात चर्चेला जातो ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार? तुमचं काय अनुमान आहे? राजकीय वर्तुळातल्या मोठ्या लेवलला चर्चा काय होतात? तुमच्या कानावरती काय आलं आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत? नाही, खरं म्हणजे मी फार छोटा माणूस आहे या बाबतीमध्ये, तरी पण मी जोपर्यंत राजकारण जाणतो, हे सर्व केंद्राचे आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आत्ताचे जे आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा, हे सर्व केंद्राचे आणि राज्याचे मिळून ठरवतील, योग्य ठरवतील, एका मनाने सर्वांना जे म्हणजे मुख्यमंत्री महोदय ठरतील। आता हे तुमचे सगळे सोबतचे कार्यकर्ते आहेत, त्यांनाही असं वाटतं की साहेबांची 4थी टर्म आहे, साहेबांनाही मंत्रिपद मिळालं पाहिजे? नाही, जसं मी सांगितलं की तेच अजून आमच्या ह्याच्यात नाही आहे। तर पक्ष जे ठरवतं ते अगदी योग्य ठरवतं, दूरगामी परिणाम करणारं ठरवतं। आणि म्हणून ते जे काही निर्णय घेतील आमचे वरिष्ठांनी, खास करून माझ्या बाबतीमध्ये देवेंद्रजी असतील, फडणवीस साहेब किंवा आमचे वरिष्ठ कोणतेही नेते, जे ठरवतील ते योग्यच ठरवतील। आपल्याकडे एक म्हण आहे ना, मूल रडलं नाही तर आई पाजत नाही, म्हणजे तुम्हाला रडावं तर लागेल, मागावं तरी लागेल, बोलावं तरी लागेल? नाही, रडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, ते रडणं त्यांच्यापर्यंत आमचं दररोजच पोहोचत असतं ते तसं यावेळेसही रडणं त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहेच। तर होते प्रशांत बंब। प्रशांत बंब यांना सुद्धा मंत्रिपदाची अपेक्षा आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची, चाहत्यांची सुद्धा तशी मागणी आहे। त्यामुळे मुख्यमंत्री कोण होते आणि प्रशांत बंब मंत्री होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।